फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण वर्ग आणि वर्गमूळचा भाग 3 बघणार आहोत। ओके, भाग 1 मध्ये काय बघितलं आपण सांगा। वर्ग बघण्याचे तुम्हाला मी 3 नियम सांगितले, वर्ग कशा प्रकारे काढायचा तो। ओके, भाग 2 मध्ये तुम्हाला एकच कॉमन मेथड सांगितले, तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकता। कॉमन मेथड एकदम इझी आहे, 2 ते 5 सेकंदात तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकता। आणि आज आपल्याला काय बघायचं सांगा, वर्गमूळ कसं काढायचं हे आपल्याला बघायचं आहे। कोणतीही संख्या असू दे, त्याचं वर्गमूळ तुम्हाला 5 सेकंदात काढता आलंच पाहिजे। ओके, एकदम सोपी ट्रिक्स आहे, तुम्हाला शिकवणार आहे मी, सहज आणि सहज तुम्हाला जमेल। एकच मेथड आहे, एकाच मेथडने कोणत्याही संख्येचा तुम्ही स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ काढू शकता। चला आपण स्टार्ट करूया। तुम्हाला एक टेबल दिलेलं आहे मी, हे टेबल फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एवढं अवघड असं पण काहीच नाही, लक्षात ठेवा। ओके, या टेबलमध्ये बघा वर्ग संख्येच्या एकक स्थानी कोणत्या संख्या असं तुम्हाला सांगितलं मी। भाग 1 ज्यावेळी तुम्हाला शिकवला त्यावेळेस तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, कोणत्याही वर्ग संख्येच्या एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6 आणि 9 हे अंक असतील तरच ती वर्ग संख्या होते। ओके, म्हणजे कसं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे, याचा अर्थ तुम्हाला दिलेली संख्या ही वर्ग संख्या असणार आहे। पहिली गोष्ट म्हणजे वर्ग संख्या असेल म्हणजे याच्या एकक स्थानी यातला एक कोणता तरी नंबर असणार आहे। ठीक आहे, मी याच्यावरून तुम्हाला वर्गमूळ कसं काढायचं हे आपल्याला शिकायचं आहे। ठीक आहे, चला वर्ग संख्येचे एकक स्थानी जर 0 असेल, वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल तर त्या संख्येचं जे वर्गमूळ असणार आहे ते वर्गमूळच्या एकक स्थानी पण 0च असणार आहे। ओके, नंतर बघा वर्ग संख्येचे एकक स्थानी 1 असेल तर वर्गमूळच्या एकक स्थानी 1 किंवा 9च असणार आहे, लक्षात ठेवायचं। इतर कोणताच नंबर येऊ शकत नाही। ठीक आहे, तुम्हाला हे पाठ करण्याची पण गरज नाही, कसं लक्षात ठेवायचं हे पण तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने। वर्ग संख्येचे एकक स्थानी जर 4 असतील तर 2 किंवा 8 असतात, पण सांगा वर्गमूळ संख्येचे एकक स्थानी। वर्ग संख्येचे एकक स्थानी जर 5 असतील तर वर्गमूळचे एकक स्थानी 5च असणार आहे। तुम्हाला पाठांतर करायची गरज नाही, 5 5 सोपा आहे, 0 0 सोपा आहे। ओके, वर्ग संख्येचे एकक स्थानी जर 6 असतील तर वर्गमूळचे एकक स्थानी 4 किंवा 6च असणार आहेत। वर्ग संख्येचे एकक स्थानी जर 9 असतील तर वर्गमूळचे एकक स्थानी 3 किंवा 7 असणार आहे। ओके, आता तुम्हाला पाठ केलं पाहिजे काय तर जरा पण गरज नाही। बघा हे बघा, तुम्हाला आता संख्या माहिती आहे, तुम्हाला नैसर्गिक संख्या 1 या नैसर्गिक संख्येचा वर्ग किती सांगा, 1 येतो की नाही। म्हणजे बघा 1 इथे जर 1 असेल तर इकडे पण 1च आहे बघा। ओके, 1 आणि 1। 2 माहिती तुम्हाला, 2 या संख्येचा वर्ग 4, इथे बघा 2 आहेत मग इथे 4 आलेत बघा, पाठांतर करायची गरज आहे का नाही। 3 या संख्येचा वर्ग 9 आलेत। 4 या संख्येचा वर्ग 16, 16चे एकक स्थानी 6 असतात की नाही, म्हणून बघा 4चा वर्ग 16, एकक स्थानी 6 आले। 5चा वर्ग 25, एकक स्थानी 5 असतात। 6चा वर्ग 36, 6 आहे बघा, 6चा वर्ग 36, एकक स्थानी 6 आहे, तर 6 आले इथे। ओके, 7चा वर्ग 49, 49 4वर 9 आलेत बघा इथे। 8चा वर्ग 64, 6 वर 4 आले। 9चा वर्ग 81, 8वर 1 आला। तुम्हाला हे पाठांतर करायची गरज नाहीये, 1-2दा तुम्ही ज्या पद्धतीने बघितलात तर तुमच्या सहज लक्षात येईल, एवढं सोपं टेबल आहे। हे टेबल तुम्हाला समजलं की बाकी वर्गमूळ काढणे काहीच अवघड नाही, लक्षात ठेवायचं। ओके, चला आपण स्टार्ट करूयात आपण एक्झाम्पल्स बघायला। प्रत्येक संख्येवर ठराविक एक्झाम्पल्स घेणार आहे मी, जास्त नाही, 7 ते 8 एक्झाम्पल्स घेणार आहे। एकदम इझी आहे, सगळ्यांना सेम मेथड लागू आहे, लक्षात ठेवायचं। ओके, चला पहिले एक्झाम्पल्स घेतोय मी। संख्या आहे 400, तुम्हाला 400चं वर्गमूळ माहीत असेल, पण तुम्ही 400 सोपी का घेतली तरी ट्रिक्स लागू होते का हे आपल्याला बघितलं पाहिजे आधी, बरोबर ना। 400 घेतलं बघा मी। आता बघा 400 या संख्येच्या ही वर्गसंख्या, लक्षात ठेवायचं। तुम्हाला दिलेली संख्या वर्गसंख्या असते, तिचं वर्गमूळ काढा असं तुम्हाला प्रश्न असतो। 400चं वर्गमूळ काढताना एकक स्थान बघा, सुरुवातीला काय एकक स्थान किती आहेत बघा, एकक स्थान इथे 0 आहेत। मग इथे बघायचं वर्गसंख्येचे एकक स्थान जर 0 असतील तर वर्गमूळचे एकक स्थानी पण 0च येतो। ओके, 0 आला, इथे घेतला मी 0, किती सोपं आहे ते बघा। ओके, त्यानंतर ही 2 स्थानं सोडायची, एकक स्थान दशक स्थान सोडायचं आणि पुढची संख्या बघायची। म्हणजे जेवढी काही उरलेली संख्या असेल, 2 अंकी असून दे, 3 अंकी असू दे किंवा 1 अंकी असून दे, 4 हे फक्त 1 अंकीचे आहेत बघा। मग 4 या संख्येचं वर्गमूळ कोणतं, वर्गमूळ तरी परफेक्ट मिळालं पाहिजे, किंवा
ह्या 4 या संख्येच्या अलीकडचं वर्गमूळ भेटलं पाहिजे लक्षात ठेवायचं. आता बघा 4चं वर्गमूळ 2 तुम्हाला माहिती आहे, 2चा वर्ग 4 बरोबर आहे की नाही. 4चं वर्गमूळ 2 म्हणून इथे 2 येणार झालं. 20चा वर्ग 400. किती सोपं आहे ते बघा, सहज आणि सहज काढू शकतो आपण. ओके 900चा वर्गमूळ 30 सहज काढता येतं बघा, काहीच अवघड नाही. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आधी सुरुवातीला सोपी सोपी एक्झाम्पल घेतो, मग आपण मोठे मोठे प्रश्न मोठे मोठे एक्झाम्पल्स घेऊ. 121 एकक स्थानी किती आहेत बघा, 1 आहे की नाही बघा. एकक स्थानी 1 आहे बघा. वर्गसंख्येचे एकक स्थान जर 1 असेल तर वर्गमूळचे एकक स्थानी 1 किंवा 9 या लक्षात ठेवायचं. 1 किंवा 9 दोघातला एक नंबर तो आपण नंतर फायनल करूया कोणता तो. हे बघा इथे 1 आहे म्हणजे या वर्गसंख्येचे एकक स्थानी 1 किंवा 9 येणार आहे. कसं काढतो मी लक्ष द्या, खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे. 1 आहे म्हणून 1 किंवा 9 घेतला. आता 2 अंक इकडे सेम सोडायचे, हे सोडून द्यायचे. तिथे 1 राहिला. ओके 1 राहिला इथे की नाही. मग 1 या संख्येचा वर्गमूळ, 1 या संख्येचं वर्गमूळ कोणतं सांगा, 1 येतं म्हणून इथे 1 येईल आणि इथे पण 1 येईल. तुमच्याकडे 2 ऑप्शन राहील बघा. 121चं वर्गमूळ एक तर 11 येऊ शकतं किंवा 19 येऊ शकतं. तुम्हाला दोघातलं एक तुम्हाला निश्चित करायचं आहे. दोघातलं एक निश्चित करताना काय करायचं सांगा. दोघांचा मिडल नंबर घ्यायचा कोण सांगा, 15 घेतला मी. दोघांचा मिडल नंबर 15. नेहमी मिडल नंबर घेताना एकक स्थानी 5 असलेलीच संख्या घ्यायची, कारण का 5 असलेल्या संख्येचा वर्ग आपल्याला लगेच काढता येत लक्षात ठेवायचं. 15चा वर्ग तुम्हाला माहिती आहे, 5चा वर्ग किती 25. 1च्या पुढची संख्या 2 बे के बे 225 आला. आता मला सांगा 225 पेक्षा ही संख्या लहान आहे की मोठी आहे. 121 संख्या लहान आहे की नाही. म्हणजे दोघातला निश्चित करताना जी संख्या लहान असेल तो त्या संख्येचं वर्गमूळ झाला. काय सांगतो मी समजते का बघा. इथे 1 असल्यामुळे इथे 1 आणि 9 घेतलेत मी. बघा 1 असल्यामुळे 1 आणि 9 घेतलेत मी. ओके 1 9 फायनल केला. 2 स्थानं सोडली. इथे याला एकच संख्या राहिली, 1 ही संख्या राहिली. 1 या संख्येचं वर्गमूळ 1 येतं. 1 आणि 1 दोन ठिकाणी मिळते. इथे पण 1 घेतला, इथे पण 1 घेतला. 11 आणि 19 आपल्याला 2 ऑप्शन्स भेटले. तुम्हाला दोनातलं एक फायनल करायचं. तुम्हाला काय काय सांगा, दोघांचा मिडल नंबर काढला मी 15. 15चा वर्ग 225. 225 पैकी ही संख्या लहान असेल, ही लहान असेल तर लहान संख्या उत्तरात येणार आहे. 225 पेक्षा ही संख्या जर मोठी असती तर त्यातलं मोठं आन्सर आलं असतं. ओके पुढे एक्झाम्पल्स बघायचे आपल्याला, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. ओके नेक्स्ट बघूया आपण थर्ड एक्झाम्पल बघतोय आपण. 5476. ओके प्रश्न काय बघा, 5476 या संख्येत आपलं वर्गमूळ काढायचं आहे. सेम तसंच एकक स्थान बघायचं. 6 आहेत की नाही. एकक स्थानी 6 असतील तर काय करतो आपण बघा, एकक स्थानी 6 असतील तर वर्गमूळचे एकक स्थानी तुम्हाला 4 किंवा 6 भेटणार आहे. त्याला घेतो मी 4 किंवा 6. एकक स्थान भेटलं आपल्याला. आता आपण दशक स्थान शोधायचं आहे. नेहमीसारखं शेवटची 2 स्थानं सोडून द्यायची. राहिले 54. 54 कोणत्या संख्येचा वर्ग आहे तो बघायचा, किंवा 54च्या अलीकडची वर्गसंख्या पाहिजे. वर्गसंख्या आता तुम्हाला वर्गसंख्या माहिती आहे. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49 आणि 8चा 64. आता 8चा जर 64 घेतला तर 54 पेक्षा तो मोठा आला की नाही बघा. 8चा वर्ग 64 54 पेक्षा मोठा आहे म्हणून मी 7चा घेतो बघा अलीकडचा. 7चा वर्ग सांगा 49. 49 54 पेक्षा लहान आहे की नाही. ओके 49चा वर्गमूळ 7. याचा अर्थ इथे तुमचे 7 येणार आहे. 74 किंवा 76 दोघातलं एक तुमचं कन्फर्म आन्सर असणार आहे. दोघातलं एक तुम्हाला कन्फर्म फायनल करायचं असेल तर नेहमी मगासारखं सेम दोघांच्या मधली संख्या काढायची. 74 आणि 76च्या मधली संख्या 75 येते. 75चा वर्ग तुम्हाला करायचा आहे. 5चा वर्ग 25. 7च्या पुढची नैसर्गिक संख्या 8 येते. 7 8 56 आले. 5625 भेटले आपल्याला. 5625 पैकी ही संख्या लहान आहे की मोठी आहे. हे 5600 आहेत आणि 5400 आहेत. ही लहान आहे की नाही. लहान असेल दोघांपैकी जी संख्या लहान आहे ती तुमचं आन्सर असणार आहे. 74. किती सोपं आहे ते बघा. याच्यापेक्षा सोपी मेथड वर्गमूळ काढण्याची नाही, लक्षात घ्या. ओके हीच सगळ्यात सोपी मेथड आहे. याच्यापेक्षा सोपी मेथड तुम्हाला कुठेच भेटणार नाही. ठीक आहे. त्यापुढचा प्रश्न आहे बघा, 15129 या संख्येचे वर्गमूळ किती. समजा तुम्हाला असा जर समजा तुम्हाला एक्झामला प्रश्न आला 15129 या संख्येचे वर्गमूळ किती.
चे वर्गमूळ काढा म्हणूया किंवा किती म्हणूया. ओके, 15,129 आहे. त्याला तुम्हाला 4 ऑप्शन्स असणार आहेत पेपरला. समजा पहिला ऑप्शन आहे 137, दुसरा आहे समजा 133, तिसरा ऑप्शन आहे 123 आणि चौथा आहे 117. समजा तुमच्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. 4 मध्ये तुम्हाला एक ऑप्शन तुम्हाला फायनल करायचा आहे जो परफेक्ट असेल. ठीक आहे, चला मी सोडवायला सुरुवात करतो सोल्युशनला. प्रश्न आहे 15,129 चं वर्गमूळ. ओके, एकक स्थानी इथे 9 आहेत. एकक स्थानी जर 9 असतील तर वर्गमूळ संख्या एक स्थानी 3 किंवा 7 येणार आहे. ओके, म्हणजे केले मी 3 किंवा 7. हे बघा 3 7 इथे पण 3 आहेत, ते 3 आहेत, 7 आहेत, ते 7 आहेत. म्हणजे सगळे ऑप्शन्स अजूनपर्यंत पुढे चालत आहेत. ओके, हे दशक स्थानाची संख्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता हे 2 स्थानं सोडायची. ही 2 स्थानं सोडली मी. झाले 151च्या अलीकडच्या संख्येचा वर्ग, अलीकडची वर्गसंख्या कोणती सांगा? 144. हे बघा लक्षात ठेवा. 12चा वर्ग किती सांगा? 144. 13चा वर्ग 169. आता 151 किंवा त्यापेक्षा लहान वर्गसंख्या पाहिजे. कोणती? तर 144 भेटते की नाही, मोठ्यात मोठी. म्हणजे 144चा वर्ग किती सांगा? 12. तुम्हाला ते 12 घ्यायचे आहेत. इथे पण तुम्हाला 12 घ्यायचे. ओके, याचा अर्थ दोघातले एक आन्सर कन्फर्म असणार आहे. 123 किंवा 127. यात ऑप्शन बघायचे. आता 123 ऑप्शन तुमच्याकडे आहे बघा, पण 127 आहे का? नाही आहे. बरोबर ना? आता तुमचं हेच आन्सर कन्फर्म असणार आहे. तुम्हाला सोडवायची गरज नाही. ओके, जर समजा हे बघा म्हणतो आम्ही इथे समजा 127 असते, इथे 127, तर तुम्हाला पुढे तुम्हाला दोघातलं एक कन्फर्म करावं लागलं असतं. 123 पण ऑप्शन आहे, 127 पण आहे, पण दोघातलं एक तुम्हाला कन्फर्म करावं लागलं असतं. चला आपण कन्फर्म करूया. 123 आणि 127चा मिडल नंबर काढायचा. भेटतो 125. 125 5चा वर्ग 25. 12 गुणिले 13 करायचं आहे. 12चा वर्ग 144 अधिक 12 156. 156 25. ओके, याच्यापेक्षा हा नंबर लहान आहे की मोठा आहे तो बघा. हा नंबर हे 156 आहेत, 151 आहे, म्हणजे ह्याला पण लहान आहे. दोघात लहान आहे, ते फायनल आन्सर असेल 123. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढू शकता. ओके, अजून आपण 3 एक्झाम्पल्स बघूया. थोडीशी जरा मोठी मोठी एक्झाम्पल्स बघूया. ठीक आहे, सोपं आहे, फक्त थोडंसं प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करा तर तुम्हाला जमणार आहे, सहज आणि सहज जमणार आहे. अदरवाईज वर्गमूळ काढायची जर तुम्ही फॅक्टर काढायची जर मेथड्स बघितलात तर ते खूप किचकट आहे. ओके, आणि वेळ पण खूप घेते. त्यामुळे शक्यतो ही मेथड्स यूज करा, तुमच्यासाठी खूप सोपं पडेल. चलो नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. 51,984. छोट्यापासून आपण मोठी मोठी एक्झाम्पल्स बघत जातोय, जेणेकरून तुम्हाला पण बरं पडेल. इथे एक स्थानी 4 आहेत बघा. जर 4 असतील तर मला माहिती आहे एक स्थानी 2 तरी येतात किंवा 8 तरी येतात. कारण 8चा वर्ग 64, 4 2चा वर्ग 4 4. पाठ करायची गरज नाही. 2 स्थानं सोडून द्या. 529च्या जवळची वर्गसंख्या अलीकडची मोठ्यात मोठी कोणती आहे सांगा? 519च्या जवळची आपलं वर्गसंख्या पाहिजे, लक्षात ठेवायचं. तुम्हाला माहिती आहे 22चा वर्ग किती सांगा? 22चा वर्ग 484 येतो 22चा वर्ग. ओके, जर तुम्ही 23चा वर्ग काढला तर 529 येतो. 23चा वर्ग 529. कमीत कमी 25 पर्यंत वर्ग पाठ ठेवाच आणि असलेच पाहिजे, लक्षात घ्या. ओके, 22चा वर्ग 484 आणि 23चा वर्ग 529. तुम्हाला काय ऐकले? 519 पेक्षा लहान पाहिजे. कोणता भेटतो सांगा? 484 वर्ग 22, म्हणजे इथे 222 किंवा 228. दोघातलं एक तुमचा आन्सर असणार आहे कन्फर्म. ओके, आता यातलं कन्फर्म करायचं आहे. दोघांचा मिडल नंबर काढूया. 225चा वर्ग करा. 5चा वर्ग किती सांगा? 25. आता तुम्हाला 22 गुणिले 23 केलं पाहिजे तर तुम्हाला इथला नंबर भेटणार आहे. बरोबर ना? आपल्या नियमाप्रमाणे 22 गुणिले 23 करायचे. 22चा वर्ग तुम्हाला 484 माहिती आहे. यात परत एकदा 22 मिळवा, सरळ तुम्हाला तो वर्ग भेटणार आहे. 4 2 6 8 2 10 0 1.
506 50,625 हा 225 चा वर्ग आहे. आता 50,625 पेक्षा ही संख्या लहान आहे की मोठी आहे बघा. मोठी आहे की नाही. 51,000 ते 50,000 आहे, ही मोठी आहे. मग जर मोठी असेल तर तुम्हाला काय सांगितलं मी सांगा, या दोघातलं जी संख्या मोठी आहे तेच आन्सर असणार आहे. आता या दोघात मोठी कोणती किंमत आहे बघा. 228 मोठी आहे की नाही. आम्ही तुमचा आन्सर 228. समजते का बघा. सोपी मेथड आहे का अवघड नाही आहे. चला आपण नेक्स्ट बघूया पुढचं एक्झाम्पल. 24,336 36चा वर्गमूळ आपला काढायचा आहे. त्या पुढचं एक्झाम्पल आहे 7,225. एकदम सोपं आहे पण मुद्दाम घेतलं मी तुम्हाला सांगण्यासाठी. ओके 24,336 साठी आपण काढूया. इथे 6 आलेत बघा, बरोबर ना. 6 आले तर वर्ग काढताना एक स्थानी 4 किंवा 6 येतं, कारण 4 तर 16 6 7 और 36 6. ओके 4 किंवा 6. ठीक आहे. आता 2 स्थानं सोडा. 243च्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या आपल्याला पाहिजे लक्षात ठेवायचं. कोणत्या मी 243च्या अलीकडची. 243च्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या कोण सांगा. 225 येते बघा. 225 243च्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या 225. 225चा वर्गमूळ 15 आणि येईल 15. ओके दोघांचा मिडल नंबर काढायचा आपला कन्फर्म करायचं 155 येईल. ओके 5चा वर्ग 25 आणि 15 गुणिले 16 15चा वर्ग 225 अधिक 15 240. याच्यापेक्षा लक्षात ठेवायचा हा नंबर मोठा आहे की छोटा आहे बघा. 240 25 पेक्षा हा नंबर मोठा आहे. त्यातलं मोठी जी संख्या आहे दोघातली ते तुमचा आन्सर कन्फर्म असणार आहे. 56. किती सोपं आहे ते बघा. आता नेक्स्ट बघा 7,225. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणत्याही वर्गसंख्येचे एकक स्थानी जर 5 असतील तर दशक स्थानी 2 हे असलेच पाहिजेत. जर 5च्या सोबत दशक स्थानी 2 नसतील तर ती वर्गसंख्या होऊच शकत नाही. कितीही काही करा होणारच नाही. हे बघा 7,215 ही संख्या जर अशी असती तर वर्गसंख्या होऊच शकत नाही, कारण का दशक स्थानी 2 नाही आहेत. लक्षात ठेवायचं. समजा इथे दुसरी संख्या असती 3 असते किंवा 9 असते समजा इथे, तरी पण होऊ शकत नाही. 6 असते तरी पण झाली नसते. 3 असते तरी पण झाली नसते. लक्षात ठेवायचं. ओके 5 सोबत जर 2 असतील तरच ती वर्गसंख्या होऊ शकते. गोष्ट नंबर 1. चला आता मग वर्गमूळ काढूया. इथे 5 आहेत ना बघा. एक स्थानी 5 असताना इकडे 5च येणार. हे बघा 0 असताना 0 असतो लक्षात ठेवा सिंगल, आणि 5 असताना फक्त 5च येतात लक्षात ठेवायचे. इथे डबल संख्या यांच्यासाठी इथे बघा डबल 4 आणि 6 आले होते. 2 आणि 8 आले होते. असं इथे काहीच नाही. इथे फक्त 5च येतात लक्षात ठेवायचं. ओके 2 स्थानं सोडून द्या. इथे 72 8चा वर्ग 64 म्हणजे 72च्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या सांगा 64 येते. 8 घेतलं मी झाले 85, कारण कसं का 8चा वर्ग 64. ओके एवढी एक्झाम्पल्स खूप झाली. फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे. अजून थोडी एक्झाम्पल्स घ्या, 8-10 एक्झाम्पल्स घ्या आणि त्यांची प्रॅक्टिस करून बघा. सहज तुम्हाला जमेल. ओके व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.